जिकडे तुम्ही डेली 3000 रुपये अर्निंग करू शकता. किती रुपये? आता हे जर कमवायचे असतील तर दिवसात तास किती असतात? तुमच्याकडे 12 असतात. आमच्याकडे 24 कशा. तुम्हाला डिस्काउंट दिलेलं दिसतं. तुमचं ह्यांचं वर्ष 365 गुणिले 2 तर 24 तास असतात. 24 तासापैकी सकाळी 2 लोक जर आली आणि संध्याकाळी 2 लोक आली म्हणजे सकाळी 12च्या आधी 2 आणि रात्री 12च्या आधी 2, ज्याने आपल्याकडे रजिस्ट्रेशन केलं आणि किती रुपयाची खरेदी केली? खरेदी केली का इन्व्हेस्टमेंट केली? कोण बोलतं इन्व्हेस्टमेंट? कोण बोललं? इन्व्हेस्टमेंट करतो. तुम्ही मार्केटमध्ये गेले, पैसे दिले आणि ड्रेस आणला. इन्व्हेस्टमेंट केली का खरेदी केली? मार्केटमध्ये गेले, पैसे दिले, मोबाईल आणला. काय केलं? माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट कोण बोललं? इन्व्हेस्टमेंट नाही. काय केली? खरेदी केली. तर 2 लोकांच्या खरेदीवर किती रुपये मिळाले? सकाळी 1500 आणि संध्याकाळी दिवसाला किती झाले? महिन्याला किती झाले? 90,000 रुपये. आता 90,000 करायला 90 दिवस तरी काम करावं लागेल बाबा. हे एका दिवसात येत नाही. पहिले 3 महिने शिकावं लागतं, समजून घ्यावं लागतं. म्हणून गेले महिन्यात 2 लाख आले. असे डान्स करून आले. फक्त तुमच्यासारख्या सगळ्यांना सांगून प्रमोशन काय केलं? जाहिरात. बरोबर की नाही? आता साहेबांनी दालबाटी खायला घातली. तिकडे हॉटेलमध्ये पण तिकडे गेलो होतो, त्याने रूम बुक करून ठेवला होता. रात्री कोणत्या हॉटेलमध्ये 2000चा बिल केला? मध्ये त्यांचं जेवण, त्यांचेच राहायचं ठिकाण, त्यांचाच फॅन, त्यांचीच लाईट आणि पैसे आम्ही कमवतो. लक्षात घ्या, हा बिझनेस असा आहे. अदर पीपल मनी. समजून घ्या, हा बिझनेस कसा आहे? अदर पीपल मनी, अदर पीपल टाइम, अदर पीपल एफर्ट आणि आपण छापायचे कपडे. म्हणजे आपला पैसा लागत, आपला टाइम लागत, आपला एफर्ट लागत, पण सुरुवातीला लावावं लागतं. तुम्ही बोलाल पहिल्या दिवसापासून. तसं नाही. पहिले 3 वर्ष एफर्ट लावायचे. किती वर्ष? नंतर जाऊन गोवा किनारी जरी झोपले ना तरी नको बोलले तरी येणार. नको नको आता नको 3000 तरी येणार बाळा. ठीक आहे. आता हे 3000 पण कटिंग करून आपल्या अकाउंटला किती रुपये येतात? 1200 2400 गुणिले 30 केलं तर 72,000 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये येऊन जातात. आता ही छोटी अमाऊंट आहे का? पापड भेलावे लागतात 72,000 साठी. 12,000 पगार. हा महिन्याला 1680 ची खरेदी केली. एकदाच करायची. तुम्हाला कुठे बोलतो तेच विचारते की दर महिन्याला करायची का एकदाच? एकदाच. बोललो का दर महिन्याला? खूप छान प्रश्न विचारला. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. लोकांच्या डोक्यात असतं की दर महिन्याला 1680. मी बोललोच नाही. एकदाच करायचंय रजिस्ट्रेशन करण्यासाठी. त्याच्यानंतर तुमचं जेव्हा संपेल, तुम्हाला पटलं, वाटलं, आवडलं तर घ्यायचं. ते पण 50% डिस्काउंटने घ्यायचं. नाहीतर नाही घेतलं तरी काही फरक पडत नाही. इथे कुठली जबरदस्ती. पण सुरुवातीला 1680 भरून रजिस्ट्रेशन करायचंय. हे पहिला एकच नियम आहे. बाकी काही नाही. दर महिना इकडे काही खरेदी करावी लागत नाही. ठीक आहे. खूप छान प्रश्न विचारला. तो प्रश्न असतो, त्याचं उत्तर सगळ्यांना मिळालेलं असेल. आता इथे काही नियम अटी आहेत, ते समजून घ्या. इथे दिवसातून फक्त 3000 कमवू शकता. 3000च्या वर 1 रुपये पण भेटत नाही. मग समजा तुमच्या खाली दिवसाला 4 लोक येऊ दे, 40 येऊ दे, 400 येऊ दे किंवा तरी तुम्हाला मिळणार किती? कारण इथे प्रत्येकाला कंपनीला 1680च्या जोडीवर 1500 द्यावे लागतात. तुम्ही जेव्हा 4 आणता तेव्हा 2 लोकांना द्यावे लागतात. 40 आणता तेव्हा 20 लोकांना द्यावे लागतात. 400 आणता तेव्हा 200 लोकांना द्यावे लागतात. आणि 4000 आणता तेव्हा एवढ्या सगळ्यांना देऊन तुम्हाला 3 मिळाले तर काय वाईट आहे. पण आपल्या कंपनीत असं नाही. 4000 देतो तेव्हा 3000 लोकांना पैसे वाटते. तो एक वेगळं कॅल्क्युलेशन तुम्ही बिझनेस मध्ये याल तेव्हा मी सांगेन. इथे 300 लोकांना वाटते कंपनी पैसे, इथे 30 लोकांना वाटते
आणि इथे 3 लोकांना वाटते. आपल्या बिझनेस मध्ये याल तेव्हा हा फॉर्म्युला आज खोल रहे हो. पर्दे में रहना है, पर्दे में रहने. ठीक आहे. झाकली मूठ कितीची? याच्यात किती आहेत तुम्हाला काय माहिती? ते खूप आहे. फक्त हे तुम्हाला सुरुवात आहे, लक्षात घ्या. तुम्ही विचार पण केला नसेल एवढे पैसे तुम्हाला स्वामीने देणार आहे. फक्त तुम्हाला तुमचं नेटवर्क बनवावं लागेल. साखळी नाही बनवायची, साखळी तुटते. जाळ बनवायची. हा. येस येस. आपले प्रोडक्ट कुरिअरनेच येतात, तुम्हाला आणायला जायचंच नाही. आपण ऑनलाईन कुरिअरचा चार्ज नाही लागत. 840 ला लाईफ टाइम मिळणार. येस येस. हा, पण त्यांना 1680, पहिल्या वेळी घेताना 1600. येस येस. लाईफ टाइम साठी 840. हो, अख्ख्या भारतामध्ये 29 राज्यामध्ये कुठेही भारतामधल्या. कारण सध्या भारतापुरतं मर्यादित आहे, नंतर काही इंटरनॅशनल लेवल. आता आपण नेपाळ आणि 2-3 स्टेट ह्याच्यामध्ये काय बोलतात त्याला, देशांमध्ये जातोय, कंट्री ज्याला बोलतो आपण. ठीक आहे. आता एवढंच सांगतो, 9 लाख सांगितलं तर चक्कर येईल हो तुम्हाला. ते पटणार पण नाही, पचणार पण नाही. पण हे मिळतात. कसे मिळतात ते मी तुम्हाला सांगितलेले. कसे मिळतात? नॉर्मल फॉर्म्युला. जिओचे किती कस्टमर आहेत? 40 करोड. दर महिन्याला रिचार्ज किती ते करतात? 240. किती रुपये मिळतात त्याला? फक्त 40 करोड गुणिले 50 केलं तर किती रुपये मिळतात त्याला? मग जर तो 2000 करोड फक्त 240 रुपयाच्या रिचार्जवर कमवू शकतो, तर 1680च्या आणि आपण 840च्या रिपर्चेसवर किती कमवू शकत असेल? तुम्ही स्वप्नात विचार केला नाही तेवढे पण कमवू शकाल. फक्त तेवढे. आता माझे किती आहेत ते सांगतो. आता माझे 96,000 लोक आहेत. किती? ते एका राज्यात नाही, तुमच्या फक्त बुलढाण्यात नाही, वेगवेगळ्या राज्यात. 11 राज्यात ही 96,000 लोक आहेत. मिझोरम पर्यंत. याच्याकडून मिझोरमला गेलाय माझा धंदा. हे झारखंडचे, त्यांना मराठी काहीच कळत नाही. आपण फक्त बोंबल समजलाय. इनकमिंग चालू आहे, मराठी आती आहे, बोलली नाही आती होती. इनकमिंग. त्यांचा असं आहे, नॉन रिचार्ज केलेला जिओचा फोन आहे. इनकमिंग चालू आहे, आउटगोईंग. लक्षात घ्या. तर आता एवढं समजा, आज जर सुरुवात केली तर 3000 कसे मिळतील एवढं समजून घ्या. 30,000 नंतर कसे मिळतील ते नंतर सांगेल. कारण पहिलीतल्या विद्यार्थ्याला 10वीतलं सांगितलं तर त्याच्या डोक्यावरून जाईल. लगेच सगळं एकदमच खालं की उलट्या होतील. एकदम खायला जाऊ. आता मला सांगा, हा बिझनेस किती लोकांना सोपा वाटला आणि किती लोकांना अवघड वाटला? चला, किती लोकांना सोपा वाटतोय हा बिझनेस आणि किती लोकांना अवघड वाटतोय? सोपा वाटला. सोपा वाटलेली हात वर करा, जरा जोरात. 2 हात वर करा. याच्यासाठी एकदा जोरात हात ऊपर रखो. सर यूट्यूब पे ले लो इसको. आमच्या कंपनीच्या मालकाला दाखवावं लागतं आम्हाला, इकडे जाऊन काय डान्स केला. एवढे लोकांना सोपा वाटतं. मग किती लोक सुरू करणार ते सांगा. करू सर. सर तुम्ही आता बघा, यांची मला कोणाची नावं माहित नाही. मॅडम तुम्ही बघून घ्या, जरा हात वर करा नीट. कोण कोण सुरू करणार आहे? जॉइनिंग एका ठिकाणी किती आल्या? सर जॉइनिंग कितने आए एक ही मीटिंग में? 1 2 3 4 5 6. हात बाळा डोक्यावर ठेवलाय का वर? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तुम्ही वर केलंय का खाली आहे? म्हणजे मला मोजायला 21 22 23 24 25 26 27 28 29 30. एक ही मीटिंग में 30. रेकॉर्ड ब्रेक. मला पाहिजे किती? फक्त आले किती? 30. असे 30 नाही, दररोज 150 ते 200 येतात माझ्या खाली. मी नाही गेलो तरी आता कुठेही